131 विधानसभा मतदार केंद्रामध्ये मी आहे, टाकवाड जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे आणि जे राज्यातील विधानसभा आहे ते आज घडत आहे, मतदान प्रक्रिया पार पडत आहे। मी आता टाकवाड जिल्हा परिषद शाळेमध्ये आहे, त्यातील शिक्षिका आहे, शिक्षकांशी आपण बातचीत करूया। सुवर्णा मॅडम, कशा प्रकारे आपल्याकडे मतदान प्रक्रिया पार पडत आहे आतापर्यंत? नमस्कार, मी सुवर्णा बाळासाहेब देशमुख, मी जिल्हा परिषद शाळेत BLO म्हणून काम करत आहे। आपलं 130 टाकवाड केंद्र आहे आणि मतदार आहेत 823, त्यापैकी 411 पुरुष आणि 412 स्त्रिया। तर त्या मतदान खूप सुरळीत प्रकारे चालू आहे, आणखीन तर काही गोंधळ वगैरे काहीच नाही आहे, छान। आणि दरवेळी असं कोणताच घटना आमच्या केंद्रामध्ये घडत नाही आणि यावेळी ती घडणार नाही अशी हमी देते। अच्छा, मतदानात म्हणजे मतदान लोक आहे त्यांच्या कशा प्रकारे प्रतिसाद भेटत आहे? छान प्रतिसाद आहे आणि गाव पहिल्यापासूनच चांगलं आहे, एवढं व्यवस्थित मतदान होतं की कोणत्याही गोष्टीचा गोंधळ वगैरे कोणताच होत नाही आणि सगळे पण हेल्पफुल आहेत आणि टीम पण चांगली आहे आमची आलेली आता। तुमची काय भूमिका आहे? मी BLO म्हणून कार्यरत आहे, 131 बोईसर, आपला बूथ क्रमांक 130 टाकवाड आहे आणि वर्षभर म्हणजे जसं जसं मतदानाची प्रक्रिया असते त्यावेळी मी काम करतच आहे की 18+ मुलं जेवढे 100% मुलं यावेळेस भरलेले आहेत, तर बऱ्याच जणांची नावं पण आलेली आहेत। आता काही राहिले ते नंतर पुढच्या पोटनिवडणूक किंवा लोकसभेला आपण ते पूर्ण करणार आहेत ग्रामपंचायतच्या वेळी। मतदारांसाठी आपल्या केंद्रामध्ये काय सुविधा शासनाकडून करण्यात आल्या? मतदान बूथवर आलेल्यांसाठी चांगल्या प्रकारे सुविधा आहे आणि ते पण खुश आहेत। सकाळी त्यांच्या चेहऱ्यावर हास्य होते। एक मंडप, मंडप आहे, पाण्याची व्यवस्था आहे, लाईटची व्यवस्था ग्रामपंचायतने केलेली आहे। विशेषतर ग्रामसेवक साहेब, तलाठी साहेब आणि आपले सरपंच साहेब, उपसरपंच मॅडम सगळ्यांनीच या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे आणि आज आमची शाळा अशी सजून धजून तयार आहे निवडणुकीसाठी। अच्छा, ठीक आहे। या ठिकाणी लाडक्या बहिणी पण उभ्या आहेत, त्यांच्याशी सुद्धा बातचीत करूया की लाडक्या बहिणींना खात्यात तर पैसे मिळालेले आहे, तर त्यांचा जो वोट आहे तो शिवसेनेला जातो की त्यामध्येही काहीतरी गेम चेंजर ह्या महिला करतील, ते आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे। काय बोलणार? पहिलं मतदान आहे? पहिले दिलेलं आहे। आता देऊ ना? आता देणार आहे? हो। मग लाडक्या बहिणीचे पैसे आलेत का तुमच्या खात्यात? हो, आलेत। आलेत का? हो। अच्छा, मग वोट गुप्त वोट आहे का तुमचा? गुप्त वोट आहे? आता वोटचं काय ते गेल्यावर आतमध्ये? आतमध्ये। काय नाव तुमचं? योगिता चेतन साळुंके। अच्छा, मॅरिड आहे? मॅरिड आहे। इथे पहिलंच वोट आहे, पहिलंच माहेर ना। तर काय लाडक्या बहिणीचे पैसे वगैरे आलेत? आलेत। अच्छा, पहिलं वोट आहे, मग काय किती उत्साह वाटतोय? आहे एक्साइटमेंट आहे। काय आव्हान करणार आहे जनतेला, म्हणजे जे यंग पिढी आहे त्यांच्यासाठी काय आव्हान करणार आहे की वोट करावं, आपलं हे कर्तव्य आहे आणि हा आपला अधिकार आहे असं? वोट करावं, वोट लॉस करू नये, नाही तर आपल्याला चेंज होईल सीट। अच्छा, कुछ बोलेंगे आप? यहाँ पे मतलब वोटिंग करने के लिए आप आइए, क्या कहना चाहेंगे? वोट सब लोग ने करने चाहिए और मतलब वोटिंग है तो करना ही चाहिए, अधिकार है अपना, और वोटिंग करना ही चाहिए सब लोग ने। क्या नाम है आपका? शबनम माजिद पटेल। शबनम माजिद पटेल। टाकवाड जिल्हा परिषद शाळेमध्ये मी आता सध्या उभी आहे आणि ह्या ठिकाणी मतदान चांगल्या प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे। आपल्याबरोबर आशा वर्कर सुद्धा आहे, त्यांच्याशी सुद्धा विचारूया की त्या कशा पद्धतीने आपलं कर्तव्य पार पडतंय। काय सांगणार आहे? सकाळपासून लोकांचा चांगला प्रतिसाद ह्या ठिकाणी दिसत आहे, तुमची काय भूमिका आहे, तुम्ही कशा पद्धतीने काम करत आहेत? आमची अशी भूमिका आहे का येणारे जाणाऱ्या लोकांना आम्ही व्यवस्थित रांगेत उभे राहायला सांगतो आणि आधार कार्ड आणि त्यांना ज्या शिल्पा दिलेल्या आहेत त्या संगतीला घेऊन यायला सांगतो। तसेच त्यांना सांगितलेले आहेत की मोबाईल असेल तर मोबाईल तुम्ही स्विच ऑफ करून खिशात ठेवा किंवा आमच्याकडे इथे टेबलावर जमा करून ठेवा मोबाईल तुमचे, असं त्यांना सांगतो। किंवा माणसं उन्हातून चालत येतात किंवा रिक्षा करून येतात स्वतः, तर त्यांना जर चक्कर वगैरे आली किंवा कोणाला ताप बीप आलेला असला तर त्यांना आम्ही असं सांगतो की आमच्याकडे ORS आहे आणि मेडिसिन पण ठेवलेलं आहे, जर कोणाला जर तसं झालं तर पटकन तुम्ही आम्हाला असं सांगा। अच्छा, काय बोलणार तुम्ही पण एक आशा वर्कर आहे, लोक भरपूर येत आहेत आणि इथे बघायला गेलं तर वृद्ध लोक पण येत आहेत, तुमची काय भूमिका आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही आपलं कर्तव्य बजावत आहेत? आम्ही त्यांना हेल्प करतो, मदत करतो, काय नंबर वगैरे नाही समजलं का ते आम्ही त्यांना दाखवतो आणि मोबाईल वगैरे ठेवून आणि त्यांना रांगेत बिंगेत सांगतो असं म्हणजे उभे राहा तुम्ही। मोबाईल अलाउड नाही? मोबाईल अलाउड नाही।
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे आणि मी आता टाकवाळ शाळेची आपण मतदान प्रक्रिया पार पडताना बघितलं. आता मी टेन नाका जिल्हा परिषद शाळेमध्ये उभी आहे. यांच्याकडे शिक्षिका आपल्यासोबत शिक्षिका जया मॅडम आहे, त्यांच्याशी बातचीत करूया. ह्या ठिकाणी मतदान प्रक्रिया कशा प्रकारे पार पडत आहे, काय बोलणार मॅडम? कशा प्रकारे मतदान प्रक्रिया आपल्याकडे सकाळपासून सुरू आहे? आपल्याकडे सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू आहे. इथे 2 बूथ आहेत. मतदान क्रमांक 135 याचं BLO म्हणून काम मी बघत आहे आणि मतदान क्रमांक 135 याचं काम श्री जावेद सर बघत आहेत. आपल्याकडे एकूण माझ्याकडे मतदान 921 आहे आणि सरांकडे 523. माझ्याकडे बूथ क्रमांक 136ला 523 मतदान आहे. आणि लोकांचा कसा प्रतिसाद? सकाळपासून लोकांचा प्रतिसाद खूप छान आहे. शांततेमध्ये मतदान सुरू आहे. एकूण आपलं 350 मतदान 400 पर्यंत मतदान दोन्ही बूथचं मिळून झालेलं आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप उत्तम आहे इकडे आणि शांततेमध्ये सर्व मतदान प्रक्रिया सुरू आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. अच्छा. आणि लोकांसाठी काय इथे व्यवस्था सुविधा करण्यात आलेली आहे आपल्या केंद्रामध्ये? आपल्या केंद्रामध्ये लोकांसाठी म्हटलं तर दिव्यांग जे व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे व्हीलचेअर ठेवण्यात आलेली आहे. मंडप सुविधा करण्यात आलेली आहे. पाण्याची उत्तम सोय आहे इकडे. पाळणाघर आहे. आपल्या सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका उत्तम प्रकारे आपल्याला सहकार्य करत आहेत आणि आपल्या ग्रामस्थ मतदार बंधू भगिनींचं आपल्याला खूप छान असं सहकार्य इकडे मिळत आहे. तुम्ही मतदान केलं का? मी मतदान केलं नाही. मी मतदान करणार आहे. तर लोकांसाठी तुम्ही काय आव्हान करणार की मतदान हा आपला अधिकार आहे, आपला हा कर्तव्य? तर तुम्ही आता जनता परत संध्याकाळपर्यंत वोटिंग सुरू असणार आहे, तुमचं काय लोकांना आव्हान असेल जनतेला? नक्कीच आव्हान असेल. हे आपले एक राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि हे कर्तव्य सर्वांनी आपला एक कर्तव्य म्हणून हे आपण मतदान पार पाडणं ही आपली जबाबदारी आहे. तरच आपण पुढचं आपलं चांगली लोकशाही आपण समृद्ध करू शकेल. मी सर्वांना आव्हान करते की सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलाच पाहिजे. आपण काय सांगणार? आता आज विधानसभा निवडणुकीचं मतदान प्रक्रिया सुरू आहे आणि 23 तारखेला निकाल लागणार आहे. काय बोलणार तुम्ही? म्हणजे लोकांना काय, जनतेला काय आव्हान? सर्वप्रथम मी सर्व मतदारांना असं आव्हान करतो की आपली ही जी लोकशाही मजबूत करण्यासाठी सर्वांनी आजचा दिवस वेळ काढून वेळात वेळ काढून मतदान करावं आणि आपली ही लोकशाही मजबूत करावी. तर आजच्याच दिवशी आपल्याला जो अधिकार दिलेला आहे लोकशाहीने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने, तो संविधानाने दिलेला अधिकार आपण बजावावा आणि आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावं असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि जास्तीत जास्त जे मतदान करते आहेत त्यांनी मतदान बूथपर्यंत यावं आणि मतदान करावं असं मी सर्वांना आवाहन करतो. तुमचं नाव? माझं नाव आहे जावेद मुलानी. हाँ मुलानी. क्या नाम है? मेरा नाम मोइन शेख है. अच्छा, ये विधानसभा का पहला वोटिंग है आपका? हाँ, पहला वोटिंग. कैसा लग रहा है? कुछ नहीं, बस नया एक्सपीरियंस था. अच्छा, नया एक्सपीरियंस था. वोट करने से मतलब क्या लगता है, कैसा मतलब कुछ चेंजिंग आएगा अपने यहाँ पे, या तो अच्छी सरकार आए या तो अच्छा आमदार चुन के, ऐसा कुछ? अच्छा, जो चुनने के आना मांगता है वो मतलब यहाँ पे ये करना मांगता है, काम करना मांगता है, अच्छे काम प्रोग्रेस करना मांगता है ये एरिया का. अच्छा, यहाँ का प्रोग्रेस करना चाहिए. क्या प्रोग्रेस करना चाहिए ऐसा आपको लगता है? क्या कमी है आपके इधर? यहाँ पे मतलब ये बार लाइट वगैरह जाती रहती है, पानी का? हाँ, पानी का ये प्रॉब्लम सॉल्व करके देना मांगता है. अच्छा, जो तुम्हारे जैसे यंग तरुण है, मतलब जो युवा वर्ग है, उनके लिए कुछ सरकार मतलब आमदार ने कुछ करना चाहिए यहाँ पे? हाँ, मतलब ये यहाँ पे थोड़ी बहुत स्कीम वगैरह लाना मांगती है, जो कॉलेजेस वगैरह पढ़ते हैं उनके लिए. अच्छा, लाना चाहिए. हाँ, स्कीम लाना चाहिए. हाँ, ताकि बच्चे पढ़ सके. हाँ, पढ़ सके. अच्छा, ठीक है. मेरा मतदान मेरा अधिकार. अच्छा.